मध्ये थांबावं लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवरती आता पंढरपूरमध्ये सुद्धा टोकन दर्शनाची व्यवस्था ही आजपासून सुरू होती आहे। सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार असून आज दिवसभरामध्ये 6 स्लॉटमध्ये 1200 भाविकांना झटपट दर्शन उपलब्ध होणार आहे। सकाळी 10 वाजता दर्शन मंडपामधून मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या स्लॉटमधल्या 200 भाविकांना टोकन बघून दर्शनासाठी सोडलं जाणार आहे। या टोकन दर्शनामुळे भाविकांना तासाभरामध्ये देवाचं दर्शन घेणं शक्य होईल। मंदिराने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग सुरू झालंय। भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे। विठ्ठल मंदिराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही व्यवस्था लागू होतीये। दरम्यान या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। च्या इतिहासात पहिल्यांदाच तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शनाला आजपासून सुरुवात होणार आहे। आज सकाळी 10 वाजता याचं ओपनिंग होणार आहे। मात्र एकूण जे दिवसभरातले 6 स्लॉट निश्चित करण्यात आलेले आहेत 1200 भाविकांचे, ते सर्व 6 स्लॉट कालच फुल झालेले आहेत। आता हे भाविक वेळ यांची दुपारची जरी असली तरी येऊन इथं थांबायला येऊन रांगेत इथं थांबलेले आहेत। हे दुपारी 12चं स्लॉट आहे यांचा। काही मंडळी आहेत त्यांना संध्याकाळचा 7चा स्लॉट आहे, पण ही भाविक आता इथं येऊन थांबायला सुरुवात झालेली आहे। 10 वाजता उद्घाटन झाल्यानंतर ह्यांना हे जे पास दिलेले आहेत हे पास स्कॅन केले जाणार आहेत इथं, आणि स्कॅन करून माणसाची ओळख पटवून त्यांना आत सोडलं जाणार आहे। आणि यानंतर हे मंडळी इथं वर असणाऱ्या रेस्ट रूम म्हणजे जिथं विश्रांती कक्ष केलेला आहे तिथं हे बसतील आणि ह्यांच्या वेळेनुसार ह्यांना आत सोडलं जाणार आहे। आणि यानंतर केवळ 1 तासामध्ये या सर्व भाविक जे असतील त्या स्लॉटचे त्यांचं दर्शन होणार आहे। आज सकाळी 10:30 वाजता ज्यावेळी या व्यवस्थेचं या प्रणालीचं उद्घाटन होईल त्यानंतर त्या स्लॉटच्या भाविकांना आत सोडलं जाईल आणि त्यांचं 1 तासाच्या आत इथं विठ्ठलाचं दर्शन होईल। ज्या विठ्ठलाच्या दर्शनाला सध्या 10 ते 12 तास लागतात त्याच ठिकाणी या भाविकांना केवळ 1 तासामध्ये दर्शन मिळू शकणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। पुढची बातमी बघूयात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी आज बैठका आणि शिबिरांचं सत्र सुरू होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं घाटकोपरमध्ये आज शिबिर आहे, तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या मुंबईच्या